नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापिका नलिनी बागुल, श्रीमती विमलाबेन खिमजी तेजोकाया, कला विज्ञान वाणिज्य महाविद्यालय देवळाली कॅम्प या ठिकाणी मानसशास्त्र विषयाचे अध्यापन करते। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मानसशास्त्र FIBAच्या मानसशास्त्र या विषयामध्ये बोधनिक प्रक्रिया या विषयाचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण बोधनिक प्रक्रिया यामध्ये अवधानाची संकल्पना, त्याचबरोबर अवधानाचे स्वरूप या घटकांचा अभ्यास केलेला आहे। अवधान म्हणजे नेमकं काय? तर अवधान म्हणजेच लक्ष केंद्रित करण्याची प्रक्रिया। एखाद्या उद्दीपकाकडे आपलं लक्ष जाण्यासाठी आपल्या पंचज्ञानेंद्रियांच्या साहाय्याने वेदन होत असतं, त्यानंतर संवेदन म्हणजेच वेदनेला जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्याला आपण संवेदन म्हणून ओळखतो आणि त्यानंतर आपलं अवधान हे त्या ठिकाणी आकर्षित होत असतं। त्याचबरोबर अवधान ही एक वेचक प्रक्रिया आहे। त्याचं स्वरूप हे आपण मागील तासाला अभ्यासलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासाला आपण अवधानाची वैशिष्ट्ये, अवधानाचे प्रकार आणि त्याचबरोबर अवधानाची नियामके हे अभ्यासणार आहोत। अवधानाची वैशिष्ट्ये आपण सुरुवातीला बघू। जसं मी सांगितलं की अवधान म्हणजे काय, तर लक्ष केंद्रित करण्याची प्रक्रिया। ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे। त्याचं पहिलं वैशिष्ट्य असं सांगितलेलं आहे की अवधान ही एक निवडक प्रक्रिया आहे। आपल्या अवतीभोवती दैनंदिन जीवनामध्ये आपल्या अवतीभोवती अनेक गोष्टी, अनेक घटना, अनेक प्रसंग घडत असतात, पण त्या सर्वच गोष्टी किंवा सर्वच घटना आपलं अवधान हे आकर्षित करून घेत नाही। त्यातील काही ठराविक गोष्टींकडेच आपलं अवधान हे आकर्षिलं जातं। म्हणूनच आपल्याला सांगता येईल की आपल्या अवतीभोवती ज्या काही घटना, गोष्टी, प्रसंग घडतात, आपल्या अवतीभोवती ज्या वेगवेगळी वस्तू असतात, व्यक्ती असतात, त्यापैकी काही निवडक व्यक्तीच आपलं अवधान हे खेचून घेत असतात। म्हणून म्हटलेलं आहे की अवधान ही एक निवडक प्रक्रिया आहे। अनेक अवतीभोवतीच्या उद्दीपकांपैकी आपण एका विशिष्ट उद्दीपकाकडेच अवधान हे देण्याचा प्रयत्न करत असतो। त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य असं सांगितलेलं आहे की अवधानात दोलने अधिक होतात। म्हणजेच आपल्याला सांगता येईल की अवधान देत असताना त्यामध्ये जे आपण म्हणतो फ्लक्च्युएशन्स, एकाच वेळेला आपण अनेक ठिकाणी त्या अवधानाचं विभाजन होताना दिसून येतं। म्हणजे जसं मी म्हटलं की एका वेळेला आपण एका ठिकाणी लक्ष केंद्रित केलेलं आहे, परत थोड्या वेळ त्या उद्दीपकाकडचं आपलं दुर्लक्ष होऊन पुन्हा आपण काही काळापुरतं दुसऱ्या उद्दीपकाकडे लक्ष देतो आणि त्याच्यानंतर पुन्हा पहिल्या उद्दीपकाकडे आपलं लक्ष हे जात असतं। त्याचबरोबर पुढचं वैशिष्ट्य असं सांगितलेलं आहे की एका वेळी आपण एकाच उद्दीपकाकडे लक्ष केंद्रित करतो। जसं मी म्हटलं की आपल्या अवतीभोवती अनेक उद्दीपके असतात। ती उद्दीपकं आपलं अवधान आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करतात किंवा आपण म्हणतो की नैसर्गिकपणे त्या उद्दीपकांकडे आपण लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करत असतो। मग त्यापैकी ज्या गोष्टींमध्ये म्हणजे विशेषतः आपल्याला म्हणता येईल की आपले विचार, आपली अभिरुची, आपली अभिवृत्ती, ज्या गोष्टी आपल्यामध्ये आहेत त्या गोष्टी किंवा तेच उद्दीपक आपलं अवधान हे आकर्षित करून घेत असतात। आणि म्हणून म्हटलेलं आहे की एका वेळी आपण एकाच उद्दीपकाकडे लक्ष केंद्रित करतो। आपल्या अवतीभोवती जरी अनेक गोष्टी घडत असल्या तरी त्यातील काही विशिष्ट उद्दीपकच आपलं लक्ष हे खेचून घेत असतात। पुढे म्हटलेलं आहे की अवधानात शारीरिक आणि मानसिक तत्परतेची गरज असते। आता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की जेव्हा आपण एखादी माहिती समजावून घेत असतो, वर्गामध्ये एखादा तास सुरू आहे, त्यावेळेला केवळ
आपण शारीरिकरित्या तिथे उपस्थित असून चालणार नाही. तर त्याचबरोबर आपल्याला शिक्षक जे काही शिकवत आहे ते समजून घेण्यासाठी आपली मानसिक तत्परता सुद्धा असणं अत्यंत गरजेचे आहे. म्हणून म्हटलेलं आहे की अवधानामध्ये केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक तत्परतेची सुद्धा गरज असते. कारण का की अवधान ही एक विचार प्रक्रिया आहे की याच्यामध्ये विचार प्रक्रिया सुद्धा समाविष्ट होते. म्हणजेच आपल्याला सांगता येईल की ज्या ठिकाणी आपण अवधान देण्याचा प्रयत्न करतो त्याच वेळेला आपलं वेदन, संवेदन आणि विचार प्रक्रिया ह्या तीनही गोष्टी सुरू असतात आणि त्याच्या साह्याने जे काही शिक्षक वर्गामध्ये समजवत आहे, शिकवत आहेत ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न हा करत असतो. म्हणून म्हटलेलं आहे की अवधानात शारीरिक आणि मानसिक तत्परता गरजेची आहे. त्याचबरोबर अवधानाचे विकर्षण होत असते. जसं आपल्याला सांगता येईल की अवधानामध्ये आपण ज्या ठिकाणी आपण एकाच वेळेला आपण अनेक गोष्टींवर जरी अवधान देण्याचा प्रयत्न करत असलो तरी विशिष्ट उद्दीपकच आपलं अवधान हे टिकून ठेवण्याचा प्रयत्न हा करत असतात. यानंतर पुढे आपण पाहणार आहोत ते म्हणजे अवधानाचे प्रकार. अवधानाचे एकूण 3 प्रकार आहेत. त्यामध्ये ऐच्छिक अवधान, दुसरा आहे अनैच्छिक अवधान आणि तिसरं आहे ते म्हणजे स्वाभाविक, अभ्यस्त किंवा त्यालाच सवयीचं अवधान असं सुद्धा म्हटलं जातं. आता याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे ऐच्छिक अवधान. ऐच्छिक अवधान म्हणजे काय की ज्या गोष्टींमध्ये किंवा ज्या उद्दीपकांमध्ये व्यक्तीला आवड आहे त्या गोष्टी व्यक्तीचं आपोआपच अवधान हे आकर्षित करून घेत असतात. त्यालाच ऐच्छिक अवधान असं म्हटलं जातं. म्हणजे व्यक्तीला स्वतःहून कुठेही लक्ष देण्याची गरज पडत नाही. ज्या गोष्टी व्यक्तीच्या अभिरुचीच्या आहेत, व्यक्तीच्या आवडीच्या आहेत त्या आपोआपच व्यक्तीचं अवधान हे खेचून घेत असतात. जसं आपण म्हणू शकतो की तुम्ही स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत आहात आणि आपोआपच हॉलमध्ये टी व्हीमध्ये एक छानपैकी एखादं गाणं लागलं. आपल्या आवडीचं गाणं असेल तर आपण काय करतो ते किचनमधलं किंवा स्वयंपाकघरातलं सर्व काम सोडून लगेचच हॉलमध्ये येतो. म्हणजे काय झालं की तो जो काही उद्दीपक आहे, तो जो काही प्रसंग आहे, ते जे काही गाणं आहे ते आपोआपच काय करतं तुमचं अवधान आकर्षित करून घेतं. म्हणजेच आपल्याला सांगता येईल की ज्या गोष्टींमध्ये आपल्याला आवड आहे त्या गोष्टी आपलं अवधान हे आपोआपच आकर्षित करून घेत असतात. त्यालाच आपण ऐच्छिक अवधान म्हणून सुद्धा ओळखतो. दुसरं सांगितलेलं आहे की अनैच्छिक अवधान. अनैच्छिक अवधान म्हणजे काय की निश्चितच ज्या उद्दीपकांमध्ये आपल्याला आवड नाही आहे पण तरीसुद्धा ते उद्दीपक आपलं अवधान हे आकर्षित करून घेतात त्यांना अनैच्छिक अवधान असं म्हटलं जातं. यामध्ये आपण म्हणू शकतो की ज्या उद्दीपकांमध्ये आपल्याला आवड नाही. वर्गामध्ये शिक्षक शिकवताय, तुम्ही खूप समरस होऊन ते सर्व ऐकत आहात. खूप तुमच्या आवडीचा एखादा विषय आहे आणि तुम्ही ती माहिती ते शिक्षकांचं सर्व जे काही सांगत आहेत ते चांगल्या प्रकारे समजून घेत आहेत. आणि अचानक एखादा शिपाई तिथे वर्गामध्ये नोटीस घेऊन आला. काय झालं? शिक्षकांकडे तुमचं जे काही अवधान हे केंद्रित झालेलं होतं आपोआपच त्याचं रूपांतर कशामध्ये झालं? अनावधानाने झालं. म्हणजे इच्छा नसताना ते जे काही शिपाई तुमच्या वर्गामध्ये आले त्यांनी तुमचं अवधान हे आकर्षित करून घेतलं. म्हणजेच आपल्याला सांगता येईल की इच्छा नसताना दिल्या जाणाऱ्या अवधानाला अनैच्छिक अवधान असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या गोष्टींमध्ये आपल्याला आवड नाही आहे त्या गोष्टींकडे जेव्हा आपल्याला अवधान द्यावं लागतं तेव्हा त्याला आपण अनैच्छिक अवधान म्हणून ओळखतो. यानंतर अजून एखादं उदाहरण सांगता येईल की तुम्ही खूप वार्षिक पेपर लिहित आहात.
एक्झाम तुमची चालू आहे आणि तुम्ही पेपर लिहिताना शेजारून जोरजोरात काहीतरी गोंगाट ऐकू आला, त्याच्याने सुद्धा काय झालं, तुमचं जे काही कॉन्सन्ट्रेशन होतं पेपर लिहिण्यामधलं ते आपोआपच काय झालं, ते डायव्हर्ट झालं. तुम्ही कुठे तुमचं लक्ष केलं, तर तो जो काही गोंधळ आहे, जो काही गोंगाट आहे, त्याने तुमचं अवधान हे आकर्षित करून घेतलं. त्याला आपण काय म्हणतो, अनैच्छिक अवधान. म्हणजे इच्छा नसताना दिल्या जाणाऱ्या अवधानाला आपण अनैच्छिक अवधान म्हणून ओळखतो. तिसरा जो प्रकार आहे तो आहे स्वाभाविक किंवा त्याला सवयीचं किंवा अभ्यस्त अवधान म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आता स्वाभाविक अवधान म्हणजे काय, की नैसर्गिकरित्या तुम्ही ज्या गोष्टी शिकतात किंवा ज्याकडे तुमचं लक्ष हे आपोआपच आकर्षिलं जातं. याच्यामध्ये आणखी आपल्याला सांगता येईल की ज्या गोष्टी आपल्या फायद्याच्या आहेत, ज्या गोष्टी आपल्या हिताच्या आहेत, त्या गोष्टी जाणीवपूर्वक आपण त्या गोष्टींकडे अवधान देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यालाच स्वाभाविक अवधान म्हणून ओळखलं जातं. आपलं नाव आहे, अनेक प्रार्थना आहे, श्लोक आहेत, योगा आहे, या सर्व गोष्टी आपण कशाच्या माध्यमातून शिकतो, तर ह्या सर्व गोष्टी आपण स्वाभाविक अवधानाच्या माध्यमातून शिकत असतो. म्हणजे साधारण आपल्याला सांगता येईल की ऐच्छिक, अनैच्छिक आणि त्याचबरोबर स्वाभाविक हे तीनही प्रकार किंवा हे तीनही प्रकार दैनंदिन जीवनामध्ये आपल्यासोबत प्रसंगानुरूप घडत असतात. यानंतर पुढे आपल्याला पाहायची आहेत ती म्हणजे अवधानाची निर्धारके. याच्यामध्ये साधारणपणे वस्तुनिष्ठ निर्धारके आणि व्यक्तिनिष्ठ निर्धारके असे एकूण 2 प्रकार येतात. आता पहिल्यांदा आपण अवधानाची निर्धारके म्हणजे नेमकं काय हे पाहणार आहोत. यामध्ये व्याख्या अशी केलेली आहे की एखाद्या उद्दीपकाकडे आपण लक्ष का देतो. आता साहजिकच हा प्रश्न आपल्याला पडतो की आपल्या अवतीभोवती मग उद्दीपक म्हणजे नेमकं काय, की वस्तू आहे, व्यक्ती आहे, प्रसंग आहे, घटना आहे की ज्याकडे कळत नकळतपणे आपण काय करत असतो, अवधान देण्याचा, लक्ष देण्याचा प्रयत्न हा करत असतो. मग असं कोणतं वैशिष्ट्य आहे त्या उद्दीपकामध्ये की ज्याच्यामुळे आपण त्या उद्दीपकाकडे लक्ष देतो. त्याचबरोबर आपलं जे काही अवधान आहे ते कशावर अवलंबून आहे, यालाच अवधानाची नियामके असं म्हटलं जातं. म्हणजे एखाद्या उद्दीपकाकडे आपण लक्ष का देतो आणि त्याचबरोबर आपलं अवधान हे कशावर अवलंबून आहे, यालाच अवधानाची नियामके असं म्हटलं जातं. यानंतर आपण अवधानाची वस्तुनिष्ठ किंवा बाह्य निर्धारके पाहणार आहोत. त्यामध्ये अनेक निर्धारके सांगितलेली आहेत. त्यापैकी पहिलं सांगितलेलं आहे की उद्दीपकाची तीव्रता. आता जसं आपण पाहिलं, उद्दीपक म्हणजे काय आहे, वस्तू आहे, व्यक्ती आहे किंवा प्रसंग आहे की ज्याच्या साह्याने आपण काय करत असतो, आपलं अवधान हे दिलं जातं. आता यामध्ये पहिलं सांगितले उद्दीपकाची तीव्रता. आता एखाद्या उद्दीपकाची जाणीव होण्यासाठी त्याच्यामध्ये विशिष्ट तीव्रता असणं अत्यंत गरजेचं आहे. जसं की अतिशय हळू आवाज आला तर तो आपलं अवधान हे आकर्षित करून घेऊ शकत नाही. तर आपल्याला सांगता येईल की उद्दीपकामध्ये एक विशिष्ट तीव्रता असणं गरजेचं आहे. जसं आपण म्हणतो ना की विशिष्ट आवाज हे आपलं अवधान लगेचच आकर्षित करून घेत असतं. कारण का, त्यामध्ये असणारी तीव्रता. त्याचबरोबर पुढचं वैशिष्ट्य असं सांगितलेलं आहे निर्धारक की उद्दीपकाचे आकारमान. आता साधारणपणे उद्दीपकाचं आकारमान हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा भाग आहे की 2 व्यक्ती आपल्या समोरून चालत येत आहेत, त्याच्यातली एक व्यक्ती ही अतिशय उंच आहे, त्याच्या तुलनेने दुसरी जी व्यक्ती आहे तिची उंची त्या व्यक्तीच्या तुलनेने कमी आहे. काय घडतं, आपोआपच आपलं अवधान हे त्या व्यक्तींकडे आकर्षिलं जातं. म्हणजे उद्दीपकाचं आकारमान हा सुद्धा भाग अतिशय महत्त्वाचा आहे अवधान आकर्षित करण्यामागे.
उद्दीपकाचे स्थान, की जो काही उद्दीपक आहे तो कोणत्या ठिकाणी आहे त्यानुसार त्या उद्दीपकाकडे लगेचच आपलं अवधान हे आकर्षिलं जात असतं. म्हणजे हा सुद्धा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर उद्दीपकाचे स्वरूप, याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल की उद्दीपकाची जाणीव होण्यासाठी त्या उद्दीपकाचं स्वरूप हे कशा प्रकारचं आहे त्यानुसार आपलं अवधान हे त्या उद्दीपकाकडे आकर्षिलं जात असतं. उद्दीपकाची पुनरावृत्ती. आता साधारणपणे जर एकच उद्दीपक आपल्या सारखा समोर येत असेल, म्हणजे सारखं त्याची पुनरावृत्ती होत असेल, तर त्याच्या साह्याने सुद्धा आपलं अवधान हे आकर्षिलं जात असतं. म्हणजे तो उद्दीपक त्याची जेवढी अधिक पुनरावृत्ती असेल तेवढं आपलं अवधान हे त्या उद्दीपकाकडे आकर्षिलं जातं. पुढे म्हटलेलं आहे की उद्दीपकाची नाविन्यता. एक लक्षात घ्या, तोचपणा कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला आवडत नसतो. नेहमीपेक्षा जर उद्दीपकामध्ये काहीतरी वेगळेपणा असेल, काहीतरी नाविन्यता असेल, तर निश्चितच तो उद्दीपक आपलं अवधान हे आकर्षित करून घेत असतो. म्हणजेच नेहमीपेक्षा जर काहीतरी वेगळेपणा जर त्या उद्दीपकामध्ये असेल, नाविन्यपूर्णता असेल, तर निश्चितच आपलं अवधान हे त्या ठिकाणी केंद्रित होत असतं. त्याचबरोबर उद्दीपकाची गती. स्थिर उद्दीपकापेक्षा गतिमान उद्दीपकाकडे आपलं अवधान हे आकर्षित करून घेत असतो. आता आपल्याला सांगता येईल की जी काही लाइटिंग्ज आहे, लाइटिंगमध्ये जे स्थिर लाइटिंग्ज असतात आपण ते विकत नाही घेत, तर घरासाठी सुद्धा जी फिरती लाइटिंग असते बघा, की त्याच्यामध्ये काहीतरी गतिमान असते, ती सारखी इकडून तिकडून फिरत असते, ते आपलं अवधान हे आकर्षित करून घेत असतात. म्हणजेच काय की उद्दीपकाची जी काही गतिमानता आहे, गती आहे, ते सुद्धा आपलं अवधान हे आकर्षित करून घेत असतात. त्याच्यामध्ये सुद्धा नाविन्यता असते. त्यानंतर अनेक उद्दीपकांपैकी एकाकिता म्हटलेलं आहे की ती सुद्धा आपलं अवधान हे आकर्षित करून घेत असते. म्हणजे इतरांपेक्षा जर काही वेगळं असेल तर त्या गोष्टीसुद्धा आपलं अवधान हे आकर्षित करून घेत असतात. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे रंगसंगती आहे, विरोध आहे किंवा उद्दीपकामधील बदल आहे. रंगसंगती आपल्याला सांगता येईल की साधारणपणे की जर नेहमीपेक्षा जर काहीतरी वेगळं असेल, वैशिष्ट्यपूर्ण रंगसंगती असेल, तर त्या गोष्टी आपलं अवधान हे आकर्षित करून घेत असतात. म्हणजेच काय की वर्गामध्ये सर्व विद्यार्थी आपल्याला सांगता येईल की हे युनिफॉर्ममध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये एखाद्या विद्यार्थ्याने जर वेगळा पोशाख हा परिधान केलेला असेल तर ते सुद्धा आपलं अवधान हे आकर्षित करून घेत असतात. उद्दीपकामधील बदल म्हणजेच काय की नेहमीपेक्षा जर तोच उद्दीपक हा वेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर सादर झाला, प्रस्तुत झाला, तर तो सुद्धा आपलं अवधान हे आकर्षित करून घेत असतं. त्यानंतर पुढचा घटक सांगितलेला आहे तो म्हणजे विरोध. आता आपल्याला या ठिकाणी सांगता येईल की ज्या वेगळ्या जोड्या आहेत की एकमेकांपेक्षा अतिशय वेगळेपणा, विरोध असणाऱ्या जोड्या या सुद्धा काय करून घेत असतात, आपलं अवधान हे आकर्षित करून घेत असतात. म्हणजे अशा प्रकारे अवधानाची ही वस्तुनिष्ठ निर्धारके आहेत. यानंतर आपण अवधानाची व्यक्तिनिष्ठ निर्धारके बघणार आहोत. त्यालाच आंतरिक निर्धारके असं सुद्धा म्हटलं जातं. यामध्ये पहिलं सांगितलेलं आहे ते म्हणजे अभिरुची. अभिरुची हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे अवधानामध्ये. त्यात आपल्याला सांगता येईल की ज्या गोष्टींमध्ये आपल्याला आवड आहे त्या गोष्टी आपलं अवधान हे आपोआपच आकर्षित करून घेत असतात. आता याचं उदाहरण सांगायचं झालं की जेव्हा आपण वर्तमानपत्र खोलतो, यामध्ये बघा कशा प्रकारचा बदल आहे. जर घरातील पुरुष मंडळी असेल
तर ते निश्चितच पहिलं पान वाचतात की त्याच्यामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी वगैरे आहेत त्यांना त्याच्यामध्ये अभिरुची असते आणि त्यांचं जे अवधान आहे आपोआपच त्या बातम्यांकडे आकर्षित होतं. महिला वर्ग असेल तर ते आपोआपच ज्या काही पाककला आहेत, पाककृती आहेत त्यांच्याकडे त्यांचं किंवा त्या पेजकडे त्यांचं लक्ष हे आपोआपच जात असतं. लहान मुलं असतील तर ते काय, निश्चितच जे काही लहान मुलांशी संबंधित गोष्टी आहेत, कथा आहेत, कविता आहेत त्याकडे त्यांचं काय होत असतं, अवधान हे आकर्षिलं जात असतं. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की उद्दीपक हा जरी एक असेल पण त्याच्यामध्ये जी काही व्यक्तीची अभिरुची आहे त्यानुसार व्यक्तींचं अवधान हे त्या ठिकाणी केंद्रित होत असतं. त्याचबरोबर दुसरं सांगितलेलं आहे व्यक्तीच्या गरजा व प्रेरणा. हा भाग सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे की व्यक्तीच्या गरजा कशा आहेत त्याच्यानुसार त्या व्यक्तीचं त्या ठिकाणी अवधान हे केंद्रित होत असेल. आता निश्चितच एखाद्याला प्रचंड भूक लागलेली असेल आणि टी व्हीमध्ये काहीतरी त्याला खूप खाण्याचं काहीतरी छान असा चित्र दिसलं, आपोआपच काय झालं की त्या चित्राने सुद्धा त्या व्यक्तीचं अवधान हे केंद्रित करून घेतलं. कारण का, की त्याची गरज, त्याची प्रेरणा. एखादं जसं मी म्हटलं की एखादा नुकताच पास झालेला मुलगा आहे, BA पास झालेला आहे, ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं असेल एखाद्या विद्यार्थ्याचं, तर तो कशाच्या शोधात असेल, नोकरीच्या शोधात असेल. तर निश्चितच तो कशाकडे लक्ष देईल, ज्या काही कुठे वेकन्सीज आहे त्या गोष्टी त्याचं अवधान हे आकर्षित करून घेईल. म्हणजेच काय की व्यक्तीच्या गरजा कशा आहेत त्यानुसार व्यक्ती त्या ठिकाणी आपलं अवधान देण्याचा प्रयत्न हा करत असते. त्याचबरोबर तिसरं सांगितलेलं आहे की तात्कालिक इच्छा. आता जसं मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की आपल्या तात्कालिक किंवा आपण तात्पुरत्या इच्छा म्हणू की जसं आता आपलं जी गोष्ट आपल्या मनामध्ये आहे आणि तीच गोष्ट जर आपल्या समोर दिसत असेल तर आपोआपच आपल्याला ती गोष्ट आपलं अवधान हे आकर्षित करून घेत असतं. आणि प्रत्येक व्यक्तीच्या तात्कालिक इच्छा ह्या वेगवेगळ्या असू शकतात आणि त्यानुसार व्यक्तीचं त्या ठिकाणी अवधान हे केंद्रित होत असतं. आपलं ध्येय, अर्थ, मनोन्यास आणि भावस्थिती या सर्व घटकांचा देखील व्यक्तीच्या अवधानावरती निश्चितच परिणाम होत असतो. व्यक्तीची ध्येय कोणती आहेत त्यानुसार व्यक्तीचं अवधान हे त्या ठिकाणी केंद्रित होत असतं. आता निश्चितच व्यक्तीला जे काही करायचं आहे, व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जे काही ध्येय त्या व्यक्तीने डोळ्यासमोर ठेवलेली आहे त्यानुसार व्यक्ती त्या ठिकाणी अवधानाचं केंद्रीकरण करत असते. निश्चितच जर एखाद्या तरुण मुलामुलीला जर चांगल्या प्रकारे MPSC UPSC करायची असेल तर तो काय करेल, त्याचं अवधान हे जास्तीत जास्त अभ्यासामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करेल. किंवा आणखी आपल्याला सांगता येईल की जी काही ध्येय आपण डोळ्यासमोर ठेवलेली आहे, आपण नजरेसमोर ठेवलेली आहे, प्रत्येक व्यक्ती त्यानुसार आपलं अवधान केंद्रित करण्याचा प्रयत्न हा करत असते. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे की अर्थ. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी ध्येय, काहीतरी अर्थ घेऊन जन्माला आलेला असतो आणि त्यानुसार तो त्याची सर्व कर्तव्य पार पाडण्याचा प्रयत्नसुद्धा करत असतो. त्याचबरोबर पुढे म्हटलेलं आहे की भावस्थिती. प्रत्येक व्यक्तीची भावस्थिती कशी आहे, व्यक्तीचा मूड कसा आहे, ज्याला आपण म्हणतो की तो सातत्याने बदलणारा आहे, तो कुठल्याही प्रकारे स्थिर नाही, त्याच्यामध्ये सातत्याने बदल होत असतो. पण निश्चितच जर आपण म्हणतो ना की आनंदी व्यक्ती असेल तर ज्या काही आनंदित गोष्टी आहेत त्या व्यक्तीचं अवधान हे आकर्षित करून घेत असतात. म्हणजे अशा प्रकारे वस्तुनिष्ठ आणि त्याचबरोबर व्यक्तिनिष्ठ निर्धारके हे व्यक्तीच्या अवधानावर परिणाम करताना दिसून येतात. यानंतर विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे की अवधान म्हणजे काय आणि अवधानाचे
प्रकार स्पष्ट करा. आणि त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की अवधानाची वस्तुनिष्ठ व त्याचबरोबर व्यक्तिनिष्ठ निर्धारके स्पष्ट करा. यानंतर आपल्याला सारांशमध्ये सांगता येईल की आपल्या अवतीभोवती अनेक उद्दीपक, वस्तू, व्यक्ती व घटना या असतात. आपल्या वेदन इंद्रियांमार्फत आपल्याला या सर्व गोष्टींची जाणीव होत असते. म्हणजेच आपल्या अवतीभोवती जे काही घडतंय त्या सर्व गोष्टींची जाणीव आपल्या वेदन इंद्रियांमार्फत आपल्याला निश्चितच होत असते. पण तरीसुद्धा आपल्याला सांगता येईल की आपल्या अवतीभोवती ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्वच गोष्टीकडे आपलं लक्ष जात नाही. ज्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या वाटतात त्या गोष्टींकडेच आपण लक्ष देतो व त्यातूनच आपल्याला संवेदन होतं. म्हणजे पहिल्यांदा कोणत्याही उद्दीपकासाठी म्हणजे जी काही आपली वेदन प्रक्रिया आहे ती कार्यान्वित होते आणि वेदनेला जेव्हा अर्थ प्राप्त होतो, ज्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या वाटतात निश्चितच त्यातून आपल्याला संवेदन होत असतं. त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल की अवधान ही एक निवडक प्रक्रिया आहे. त्याचबरोबर अवधान ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. अवधानामध्ये विकर्षणं अधिक असतात. म्हणजे एकाच वेळेला आपलं बऱ्याचदा अवधानाचं विचलन होत असतं. एकाच वेळेला आपण एकाच ठिकाणी जास्त वेळ अवधान हे देऊ शकत नाही. त्याचबरोबर आपल्या अवतीभोवती जी काही उद्दीपकं आहेत, आपल्या अवतीभोवती जे काही जग आहे त्या सर्व जगातील माहितीची जाणीव किंवा त्याचा बोध आपल्याला होण्यासाठी आपलं वेदन, संवेदन, विचार प्रक्रिया आणि अवधान या सर्व प्रक्रिया अत्यंत महत्त्वाच्या आहेत असं आपल्याला सांगता येईल. इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. यानंतर पुढील भागामध्ये आपण वेदन, त्याचं स्वरूप आणि त्याचबरोबर त्याच्या व्याख्या अभ्यासणार आहोत. त्यानंतर संवेदन म्हणजे काय, त्याच्या व्याख्या, त्याची समाकृती तत्व या सर्व घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.